मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 13 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. राणी रडतच तिच्या रूममध्ये येते. तिला सिंधू आणि राघवच्या बोलण्यामुळे खूप वाईट वाटलेलं असतं. तर दुसरीकडे सिंधू आणि राघव एकत्रच एकमेकांना थँक्यू म्हणतात. सिंधू विचारते, तुम्ही का थँक्यू म्हणालात मला? त्यावर राघव सांगतो, कारण तुझ्यामुळे आज माझ्यावर लागलेले सर्व आरोप खोटे ठरले. यू डिझर्व इट. त्यामुळे सिंधू म्हणते, चला, म्हणजे मी थँक्यू डिझर्व करते एवढं जरी तुम्हाला वाटलं तरी खूप आहे. त्यामुळे राघव म्हणतो, आणि सॉरीसुद्धा, कारण मी तुझी बाजू समजून नाही घेतली. घरातलेही तुला वाटेल तसं बोलले, तुझ्यावर आरोप केले आणि ते चुकीचं आहे. आणि आता चूक झाली तर सॉरी तर म्हणावेच लागेल ना. त्यामुळे आय एम सॉरी. त्यामुळे सिंधू म्हणते की केलं तुम्हाला माफ. आणि ती म्हणते, मी जाऊ का आता? मला वाटतं की आत्याच्या रूममधील झुरळ आता गेलं असेल. पण राघव तिला विचारतो, तू जर इथे राहिली तर चालणार नाहीस का? त्यावर सिंधू म्हणते, नाही. तर राघव म्हणतो, पण का? ही पण तुझीच रूम आहे ना. तर सिंधू म्हणते, ती फक्त नावाला. नाहीतर मी इथे असले की तुम्ही फक्त चिडचिड करत असता. त्यामुळे राघव तिची समजूत काढत म्हणतो की तेव्हा सिच्युएशन वेगळी होती, म्हणून मी तुझ्यावर चिडलो आणि आता माफी मागितली आहे ना मी तुझी. त्यानंतर तो म्हणतो की मी एक विचारू का तुला? त्यावर सिंधू म्हणते, माझ्यावर चिडताना विचारता का तुम्ही मला की सिंधू मी तुझ्यावर चिडू का? नाही ना, मग आता का विचारताय? त्यामुळे राघव वैतागून म्हणतो की तू नेहमी तिरकस का बोलते? त्यावर सिंधू म्हणते, कारण मी अशीच आहे आणि आता काय विचारायचं आहे ते पटकन विचारा. त्यामुळे राघव विचारतो की मी मधुशी बोललेलं तुला आवडत नाही ना? त्यावर सिंधू म्हणते, मला आवडण्याचा किंवा न आवडण्याचा प्रश्नच येत नाही. तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. मला काही फरक पडत नाही. आणि का फरक पडेल मला? असं काय नातं आहे आपल्यात? तर दुसरीकडे राणीला तिचं आणि रायाचं लग्न आठवत असतं आणि त्यानंतर तिला समोर तिचाच भास होतो, जी म्हणत असते की तू का रडत आहे? उगाच सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करू नको. काय चुकीचं बोलली ती सिंधू? तुला तुझ्या नवऱ्याची काही काळजीच नाही. तुला फक्त राघवला सिंधूसोबत बघून त्रास होत आहे. जळतेस तू सिंधूवर, कारण तुझं आजही राघववर प्रेम आहे. रायाला तर तू कधी तुझा नवरा मानलाच नाही. फक्त राघवच्या सांगण्यावरून तू रायासोबत लग्न केलं. त्यामुळे आता राघवला दुसरं कोणासोबत पाहून तुला इतका त्रास होत आहे. आणि तेही तितकंच खरं आहे की राया घर सोडून निघून गेला तरी तू राघव डोळ्यांसमोर राहावा म्हणून फक्त या घरात राहत आहे. आता तरी राघव आणि सिंधूच्या आयुष्यामध्ये नाक खुपसणं बंद कर. राघव फक्त मित्र आहे तुझा, त्यापेक्षा जास्त कोणीच नाही. आता सिंधू ही राघवची बायको आहे आणि त्याच्यावर फक्त तिचा अधिकार आहे. त्यामुळे आता तू तुझा अधिकार गाजवणं बंद कर, कारण तू आता राघवची प्रेयसी नाही तर त्याची वहिनी आहे. या व्यतिरिक्त कोणतंही नातं तुमच्यामध्ये नाही. मात्र हे सत्य राणीला स्वीकारता येत नाही आणि ती रागातच आरसा फोडून टाकते आणि रडतच स्वतःशी म्हणते की राघव आजही माझा फक्त मित्र आहे. तर दुसरीकडे राघव सिंधूला म्हणतो की आपल्यामध्ये कोणतं नातं आहे हे मला माहीत नाही, पण एक गोष्ट मात्र मला माहीत आहे, आज तू माझ्यासाठी जे काही केलं त्या उपकाराची परतफेड मी करू शकत नाही. त्यावर सिंधू म्हणते की मी उपकार वगैरे केले नाही, मी तर फक्त माझं कर्तव्य केलं. कारण मला माहीत आहे तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध माझ्यासोबत लग्न केलं. माझी जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही तुमचं प्रेम सॅक्रिफाईस केलं. मी तर फक्त तिथे जाऊन खरं काय ते सांगून आले. तुमच्यावर खोटे आरोप लागलेले मला कसे सहन होतील? आणि उपकार तर तुम्ही केलेत माझ्यावर, त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. तर राघव म्हणतो, मीही तुझ्यावर उपकार केले नाही तर फक्त माझी जबाबदारी पार पाडली. त्यावर सिंधू म्हणते, बरोबर, हेच नातं आहे आपल्यात, जबाबदारीचं नातं. आणि त्यानंतर ती परत आत्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते. तर राघव तिला म्हणतो, तुला घाई आहे का? तर सिंधू म्हणते, नाही. मग राघव म्हणतो, थांब ना थोडा वेळ. आणि तो म्हणतो की DIG सर जेव्हा तुझं कौतुक करत होते तेव्हा मला इतका आनंद होत होता ना, आय जस्ट कांट टेल यू. पण सिंधू मुद्दाम म्हणते, ते माझं कौतुक करत होते ना, मग तुम्हाला का आनंद होत होता? मी कोण आहे तुमची? त्यामुळे राघव म्हणतो, हा प्रश्न तू स्वतःलाच विचार, तू कोण आहेस माझी? त्यावर सिंधू म्हणते, जबाबदारी. तर राघव म्हणतो, पण ही जबाबदारी एक मित्र या नात्यानेही मी घेऊ शकतो ना, आणि या लॉजिकने मी तुझा मित्र झालो. पण सिंधू मुद्दाम म्हणते, मला खूप सारे मित्र आहेत, आणखीन मित्र कशाला? तर दुसरीकडे राणी रडतच स्वतःशी म्हणत असते की मला माहीत आहे राघव, तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन मैत्रीण आली आहे आणि ती आल्यापासून मला तुझ्या आयुष्यात काही जागा उरली नाही.
तर दुसरीकडे सिंधू आत्याच्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघते, पण राघव तिला हाताला धरून थांबवतो आणि म्हणतो, तू कुठेही जाणार नाही, कारण या कारणावरून तुला घरच्यांनी परत काही बोलावं अशी माझी इच्छा नाही. मात्र सिंधू म्हणते, मला ऐकायची सवय आहे, मला काही फरक पडत नाही. तर राघव म्हणतो, पण मला फरक पडतो. तू जर इथून गेली तर मला खरंच खूप वाईट वाटेल. मी तुला कधीच जायला सांगणार नाही आणि जाऊ देणारही नाही. आणि त्यामुळे सिंधू तिथेच थांबते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रुक्मिणी, ऋतुराज आणि ऋतुजा चहा मिळाला नाही म्हणून चिडचिड करत बसलेले असतात. राजश्री त्यांना विचारते, राणी कुठे गेली? तिने चहा दिला नाही का तुम्हाला? त्यावर ऋतुजा सांगते की तिची तब्येत बरी नाही. तर रुक्मिणी म्हणते, एक तीच होती जिला आपली काळजी आहे, पण आता आपण स्वतः चहा करून घ्यायला हवा. त्यावर ऋतुजा म्हणते, रेश्माने दिला असता चहा, पण ती रिषभला बिझनेसच्या कामामध्ये मदत करत आहे ना. त्यावर रुक्मिणी म्हणते, तुझी ती नाठाळ सून आणि कामचुकार मुलगा यांच्याबद्दल एकही शब्द मी ऐकणार नाही, त्यामुळे तू गप्प बस. आणि त्यानंतर ते राजश्रीला चहा बनवायला सांगते. तर राजश्री म्हणते, तुम्हाला माझ्या हातचा चहा चालेल का? नाहीतर आजकाल सर्वांना राणीच्याच हातचा चहा हवा असतो. आणि या कारणामुळे त्या सगळ्यांमध्येच वाद सुरू होतो. कोणीही कोणाचं काही ऐकून न घेता एकसारखे बोलतच राहतात. सिंधू तिथे येत त्यांना गप्प करते आणि म्हणते, शोभतं का तुम्हाला असं सकाळी सकाळी भांडण करणं? आता सर्वांनी एकदम गप्प बसा आणि नाश्त्याला चला, नाहीतर. त्यावर ऋतुराज विचारतो, नाहीतर काय करशील तू? तर रुक्मिणीही म्हणते की हो, काय करशील बोल, उगाच फुकटच्या धमक्या देतेस. आणि त्यामुळे सिंधू चिडून तिथे ठेवलेला एक पॉट घेते आणि तो फोडायची धमकी देते. त्यामुळे सर्वजण खूपच घाबरतात. सिंधू त्या सर्वांना नाश्त्याला चला, नाहीतर हा पॉट मी फोडून टाकेल म्हणून धमकी देते. रुक्मिणी तिच्या हातून तो पॉट घेण्याचा प्रयत्न करते, पण सिंधू मात्र तो काही देत नाही. त्यामुळे घाबरून सगळेजण नाश्ता करायला तयार होतात आणि पळतच जाऊन टेबलवर बसतात. त्यानंतर राघव माईंना घेऊन तिथे येतो. रायाच्या काळजीने माई खूपच टेन्शनमध्ये असते, तर सर्वजण तिला धीर देतात. त्यानंतर माई रुक्मिणीला विचारते की हा पॉट घेऊन इथे का बसली आहेस तू? तितक्यात सिंधू नाश्ता घेऊन येते. ऋतुजा आणि ऋतुराज पटापट नाश्ता संपवतात. त्यामुळे माई विचारते, नक्की काय झालं आहे तुम्हाला? तर ऋतुजा म्हणते, या घरामध्ये आता सगळ्यांना धोका आहे. थोड्याच वेळापूर्वी एक मोठं वादळ आलं होतं. त्यावर रुक्मिणी म्हणते, साधंसुद्धा वादळ नाही, सुनामी आली होती. त्यावर माई म्हणते, सुनामी म्हणजे? त्यावर सिंधू म्हणते, सुनामी म्हणजे मी. हे सगळेजण माझ्यापासून पळत आहेत. त्यावर रुक्मिणी म्हणते, बरं झालं स्वतःच्याच तोंडाने बोलली. आणि ती राघवला सांगते की ही मुलगी आहे का कोण आहे, तिने हा पॉट फोडायची धमकी दिली आणि म्हणून आम्ही गुपचूप नाश्त्याला येऊन बसलो. आणि ते ऐकून माई, राघव आणि राजश्री मात्र हसत असतात. तर रुक्मिणी म्हणते, आम्ही घाबरतो रे या मुलीला, कुठून आणली आहे तू ही अवदसा, आवर घाल तू तिला. त्यावर राघव हो म्हणतो. तर सिंधू हळूच त्याला म्हणते, तुम्ही जाता ऑफिसला निघून, पण या सगळ्यांना कसं सांभाळायला लागतं माझं मला माहीत. त्यावर राघव म्हणतो, थँक्यू सिंधू, माझ्या फॅमिलीला सहन करण्याबद्दल आणि सांभाळण्याबद्दल. आणि त्यानंतर मात्र राणी घर सोडून तिच्या माहेरी चाललेली असते. सर्वजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण राणी त्यांना म्हणते की माझं मन नाही लागत ह्या घरात, मला जाऊ द्या आता. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, रुक्मिणी काकू सिंधूला सांगते की तू राणीची माफी माग आणि तिला या घरात परत घेऊन ये. मात्र सिंधू तिची माफी मागायला नकार देते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.